नमस्कार मंडळी, मी अश्विनी परोळेकर सावंत, मिसिंग अर्चना परोळेकर सावंत. मिस नका करू, कारण आम्ही आज जाणार आहोत तिकडेच. खूप दिवसांनी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ. थोडा लॉंग फॉर्मॅट करायला जमत नव्हता म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो, पण आता म्हटलं आमचे 1000 सबस्क्रायबर रिसेंटली कंप्लीट झाले, तर आपण लॉंग व्हिडिओ शूट करायला पण ट्राय करूया. आम्ही 1000 सबस्क्रायबरचं पण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवू. पण आज लॉंग व्हिडिओ करण्याचं कारण असं की आज आमच्या चिंगीचा 3rd बर्थडे आहे, तर मी ऑफिसला जाऊन मग नंतर तिकडे जाणार आहे तिच्या बर्थडेसाठी. तर चला आज बघूया चिंगी आणि तिचे मम्मी पप्पा दिवसभरात काय काय करतात आणि आम्ही चिंगीचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय केलं तिच्या बर्थडेच्या दिवसापासून. तर सकाळी उठलो वगैरे, त्यानंतर थोडीशी दुपार झाल्यानंतर आम्ही निघालेलो गणपती मंदिरात जाण्यासाठी. बट दुपार असल्या कारणाने ते मंदिर बंद होतं. मग आमच्या इथे दुसरं नौपाडा गावात एक मंदिर आहे, तेही एक गणपती मंदिरच आहे, तिथे पण आम्ही जात येत असतो. तर म्हटलं की चला आता त्या गणपती मंदिरात जाऊया, आणि ते मंदिर ओपन असतं दुपारचं. तर म्हणून म्हटलं की चला आता तिथे जाऊया, तिथे गणपती बाप्पांना प्रिशाला भेटवून आणूया. आणि प्रिशाचा आणि गणपती बाप्पांचा एक वेगळा बॉन्ड आहे. म्हणजे आम्ही तिला ह्यावर्षी गावी नेल्यानंतर जेव्हा गणपती बाप्पा गेले त्यानंतरही ती गणपती बाप्पांना खूप मिस करत असते. ती दिवसभरही सारखं गणपती बाप्पा करतच असते. त्यामुळे म्हटलेलं गणपती बाप्पांना भेटवणं तर गरजेचंच आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या मंदिरात नेलं तिला. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओत बघू शकता तिचा आणि गणपती बाप्पांचा सीनच वेगळा आहे. त्यानंतर मग आम्ही छोटीशी का होईना एक म्हणजे त्या जी पेठी असते त्याच्यात एक छोटीशी अमाऊंट टाकली. घरी आलो तर इथे तिच्या बर्थडेच्या डेकोरेशनसाठी ऑलरेडी माणसं आली होती आणि डेकोरेशन स्टार्ट झालेलं होतं. यावेळेस म्हटलं घरी नको करूया, बाहेरून डेकोरेशनसाठी बोलवूया. आणि मग त्यांनी सुंदर असं डेकोरेशन रेडी करून दिलं. हळूहळू सगळे यायला लागलेले, डेकोरेशन रेडी होत होतं आणि खूप मजा आलेली एकंदरीत त्या पूर्ण आमच्या दिवसामध्ये. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण घरभर त्यांनी फुगे लावलेले, इवन एंट्रीलासुद्धा फुगे लावलेले. आणि इथे सुरू झाला आमचा बर्थडे. केक वगैरे कापून झाल्यानंतर आम्ही सगळे आमच्या बिल्डिंगमधल्या चिल्लर पार्टींना बोलवलेलं. त्याच्यानंतर इथे आमच्या फ्लोअरवर जे आजूबाजूचे आहेत त्या सगळ्यांना बोलवलेलं. हे आहेत माझे फ्रेंड, त्यांच्यासोबत मी रोज ट्रॅव्हल करते. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे प्रिशू किती एन्जॉय करते, तिच्या सगळ्या गिफ्ट्सबरोबर फुल मजा मस्ती ऑन होती. त्यानंतर मग आम्ही काही रिटर्न गिफ्ट्स आणलेले लहान मुलांसाठी, मग ते तिने सगळ्यांना दिले. आणि खूप मस्त प्रकारे आम्ही तिचा बर्थडे एन्जॉय केला. तिनेसुद्धा केला, आम्हीसुद्धा खूप छान असा तिचा बर्थडे एन्जॉय केला. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.